हाय यूट्यूब फॅमिली। आज मी नारळी पौर्णिमा आहे ना, आज मी ओल्या नारळाच्या करंजा करते आणि त्या मैद्याच्या करते, गव्हाच्या पिठाच्या नाही। हे बघा, मी हा 1.5 वाटी मैदा घेतलाय, त्याच्यामध्ये मी 2 वाटी 1.5 वाटी मैद्यामध्ये 2 चमचे फक्त हे घातलंय, काय बोलतात त्याला, रवा घातलाय। 2 चमचे रवा आणि 1.5 चमचे मोहन घातलंय, तुपाचं मोहन घातलंय। आणि हा बघा, एक पूर्ण वाटी एक पूर्ण आपला ह्या खोबऱ्याचं खीस आहे, जे आपण खोबरं खिसून घेतो ना, म्हणजे आपण खरवडून घेतो ह्या ह्याच्याने। हे बघा, विळीने घेतात, मी ह्याच्याने घेतलंय खोबरं पूर्ण। एक नारळ मी खरवडून घेतलाय, त्याच्यामध्ये मी तूप घातलेलं, खसखस घातले, पहिली खसखस घातली आणि त्याच्यानंतर मी गूळ घालून हे बघा हे चांगलं परतवून घेणार आहे। हे सुक्कं करायचं, कारण की आपण मैद्याच्या करतोय आणि आपण जसं दिवाळीला करतो ना बघा, ते आपलं सारण आहे ना ड्राय असतं, ओलं सारण नसतं। आणि हे सारण आपल्याला ना बऱ्यापैकी ना असं ड्राय करून घ्यायचं, कारण की हे ओल्या नारळाचं असतं। थोडा गॅसचा फ्लेम वाढवला आहे आणि हे पूर्ण ना मी ड्राय करून घेणार आहे। आणि पीठ थोडंसं पाणी घालून, हलकं पाणी घालून मळून घेणार आणि पातळ आहे ना पाऱ्या करून आहे ना लाटून घेणार आणि भाजणार, मग तळून घेणार। छान होतात त्या आणि छान चव पण लागते आणि राहतात त्या करंजा। हे बघा, हे एकसर झालंय आता आणि बऱ्यापैकी ड्राय आहे, ओलसरपणा ह्याच्यातला कमी झाला आहे बघा। ह्याच्या एक 10-15 होतील करंजा, जसं मी म्हणजे भरण्यावर आहे आपलं। जर मी जास्त सारण भरलं तर एक 15 होतील आणि जर कमी सारण भरलं तर होतील। एक पूर्ण नारळ घेतलाय बघा, पूर्ण नारळ खरवडलेला आहे हा। हे बघा, पूर्ण परतवून घ्या छान आणि जरा ओलावा, ह्याच्यातला मॉइश्चर जरा घालवा आणि पीठ मळून थोडंसं तूप घालूनच पीठ मळा। जर मैद्याच्या करत असाल तर, गव्हाच्या करत असेल तर तूप वगैरे मग काय घालायची गरज नाही आहे, त्या तशा पण होतीलच। मग त्या गव्हाच्या करत असणार तर थोडंसं पीठ आहे ना घट्ट मळून घ्या। आपण जे पुऱ्याला घट्टसर पीठ मळतो ना तसं मळा, एकदम पातळ आपण चपातीला असं मऊसर पीठ मळतो ना त्या पद्धतीत मग पीठ मळायचं नाही, नाहीतर मग नरम पडणार। आणि थोडंसं घट्टसर पीठ मळाल ना तर व्यवस्थित। हे बघा, आता माझं हे सारण झालंय, हे बघा सारण झालंय, ड्राय आहे बऱ्यापैकी। आता थोडंसं मी ह्याच्यामध्ये थंड झालं ना, वेलची मी ऑलरेडी आणि थोडंसं चिमूटभर मीठ घाला थंड झाल्यानंतर, किंवा पहिलंच ॲड करा। मी वेलची याच्यामध्ये घातले, आता मी ह्याच्यामध्ये वरती थोडंसं हे बघा जायफळ आहे ना खिसून घालणार आहे, थंड झाल्यानंतर घालणार आहे। आणि झाल्यानंतर हे बघा, हे झाल्यानंतर पीठ मळून आहे ना, थोडं थंड झाल्यानंतर पीठ मळून मी करंजा करणार आहे। झाल्यानंतर तुम्हाला शेअर करते कशा झाल्यात त्या। थँक्यू।